वर येतो अभिजित येतो. बघतो मी पण बघतो. ओके, दोघं आहे का? दोघं आहे. सर सांगा तुमच्यावर जे आरोप करण्यात आले गुन्हा दाखल तुमचं काय म्हणणं? साहेब नमस्कार, मी दुर्योधन नारायण पाटील, राहणार वडवली. हां, जो प्रकरण घडला तिथं तो सालोके म्हणून आणि त्यांची टीम काय बांधकाम तोराला जात होते. ते रूम आहेत जुने 10-12 वर्षाचे. ते लोक आता ते 5-6 आले आहेत तिथेशी. त्या लोकांनी फोन केला इथं आपल्या पोरांना का आमचं ते रूम तोराला आले. तो सालोके म्हणून ते जुनं रूम असताना त्या लोकांना ते धमकी देत होतो. हां, ते धमकी देत होता आम्हाला 25,000 रुपये द्या रूम मागा, 20,000 रुपये द्या, नाही तर तुमची अख्ख्या चाली तोरू आम्ही एका रूम मागे येतो एका रूम मागे ना. त्या रूम ते आत्ताचे नाही आहेत, त्यांना टॅक्स पावती आहे, पाण्याचं बिल आहे, लाईट बिल आहे, सगळं काही आहे. ते 10-12 वर्षाचे रूम आहेत. ते 1-2 रूम कोणी नवीन बांधलेले होतं, त्या हिशोबाने मी ते बोलत होतो. तो सालुंके एवढा आहे तर बोलतो मी माझ्या वार्ड ऑफिसला मी इच्छित नाही, मी त्याला असे मारतो तसा करतो, मला रूम द्या ना. ती JCB आणली, ती 2 गाड्या आणल्या त्या तोराला. ते लोकांनी फोन केला का आमच्या रूम तोरा आल्यात. ती पोरा गेली गावातली बी, बाबा इथं गाड्या काय झाले काय झाले. तिथं माझी ती पोरा होती गावातली, तिथली लोक मग होती रेडी होत्या, बाबा आमचं रूम तोरा कशाला नाही, आम्हाला मग पैसे द्या. तो सालुंके सांगतो पैसे द्या, एक रूम मागा ना, तर मग आम्ही सगळ्या तुमच्या चाली तोडून टाकू. हे ते त्याच्या आधी बी तोडलेले आहेत. बोलतो माहिती आहे ना तुम्हाला मी कसा मनुष्य आहोत येते. मग ते लोक आम्ही फोन केला, ती पोरं गेली, तिथलीच जमली लोक तिथे गेली. तिथं धक्काबुक्की ते बी करायला लावली ते बी स्वतः बी करायला लावली का. नाही तर मग बोलतो मग तुमच्यावर मी गुन्हा दाखल करीन ना. मग त्यांनी काय खोटा आरोप केला का ही गावातली मुलं आली ती वैभवचा कोणतं नाव घेतलं आहे, म्हणजे रिव्हॉल्वर काय आणला तर आम्हाला तर माहीत मी तर नव्हतो तिथं. मी नंतर लास्टला गेलो त्याचं झाले हो तरवारी ना, आम्हाला मारलं, माझ्या कर्मचाऱ्यांना मारलं. तुला मारलं असतील ना तर एकाने तरी सांगावा का आम्हाला मारलं का, एक तरी खरूच आला असेल, कोणत्या रक्त निघलं असेल तर तुम्ही सांगा, तर आम्ही सजा भोगायला तयार आहे. आम्ही गुन्हा करत आहे. हां, हे सर्व आरोप खोटे. हे आरोप म्हणजे तो सालुके आहे ना, यो पैसे खाणारा 1 नंबर आहे. प्रत्येक टिटवायला बी होता, किती त्या मागे डोंबिवले होता, सगळ्यांना यांनी हैराण केले. यो ऑफिसर बनतं, यो एवढं पैसे मागतं एक रूम मागा, काहीच नाही कोणतं. अरे जे आता गावाली घरं बांधतात, जुनं घर लोटा आले टेम्पोले मग पैसे मागतात. आमच्या गावाले तर आमच्या मागं सबूत आहे, जुनं घर लोटा आले त्यांनी बांधायला घेतला होता, टेम्पोले यांचं मला 20,000 दे. यो असं सालुंके आहे का? यो एकदम बेकार मनुष्य आहे, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.